राज्यातील 29 महानगरपालिकांमधल्या महापौर पदासाठीची आरक्षण सोडत नुकतीच पार पडली आणि यामध्ये खरं तर मुंबई महापालिकेचा महापौर नेमका कोण होणार असा अनेकांचा प्रश्न होता। पण त्याचं आता उत्तर मिळालंय की सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत निघाली आहे। पण याच आरक्षण सोडतीवर खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेनं, मनसेनं आणि विरोधकांनी म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा आक्षेप घेतलाय। आता खरं तर बीएमसीचा महापौर हा ठाकरेंचा होणार किंवा होऊ शकतो असं एक समीकरण होतं। ते समीकरण काय होतं हे मी याआधीच्या व्हिडिओमध्ये पण आपल्याला सांगितलेलं आहे, पण या व्हिडिओतही पुढे मी ते आपल्याला सांगणार आहे। पण एकूणच या म्हणजे मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा नेमका आक्षेप काय आहे आणि तिथे नेमका गोंधळ जो झाला तो प्रकार काय होता आणि मग आता मुंबईचा महापौर कोण होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। मुंबई खुल्या प्रवर्गासाठी महापौर पदाची जी आरक्षण सोडत आहे ती निघालेली आहे, त्यामुळे मुंबईचा महापौर हा पुन्हा एकदा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गाचा होणार आहे। पण याआधी 2 वेळेस सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण निघालेलं असताना यावेळी मुंबई महापालिकेचं महापौर पद हे ओबीसीत का टाकलं नाही किंवा एसटी प्रवर्गासाठी का टाकलं नाही, तिथे का नाही त्याची सोडत निघाली असा सवाल खरं तर मुंबई महापालिकेच्या माजी महापौर आणि विद्यमान शिवसेना ठाकरे गटाच्या ज्या गटनेत्या आहेत ज्यांची नेमणूक तशी करण्यात आली आहे त्या किशोरी पेडणेकरांनी उपस्थित केला। आणि मग किशोरी पेडणेकर असतील, इतर शिवसैनिक असतील, पदाधिकारी असतील, खरं तर त्यांनी आज आरक्षण सोडतीवर बहिष्कार टाकला आणि त्यांनी हाच मुद्दा लावून धरला की ही सगळी जी आरक्षण सोडतीची प्रक्रिया आहे तीच सगळी फ्रॉड आहे किंवा त्यातच काहीतरी म्हणजे सत्ताधाऱ्यांचं मॅन्डेट लक्षात ठेवून ही सगळी आरक्षण प्रक्रिया राबवण्यात आली असा आरोप खरं तर आज पेडणेकरांनी केला। माध्यमांशी संवाद साधताना खरं तर त्यांनी अनेक गोष्टींवर आक्षेप घेतला। त्यातलं हे एक पहिला आक्षेप हाच होता की मुंबई महापालिकेच्या आरक्षण पदाची जी मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची जी सोडत आहे ती खरं तर फक्त सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून का करण्यात आली, एसटी मध्ये याचा समावेश का करण्यात आला नाही। तर याला खरं तर तिथे उपस्थित असलेल्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलंय की त्यांनी असं म्हटलंय की ज्या प्रवर्गातील किमान 3 नगरसेवक निवडून आलेले असतील त्या गटाला आरक्षण देण्यात येईल असा तो नियम आहे आणि हा नियम नवा असल्याचं पेडणेकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे। तर नगरविकास राज्यमंत्री मिसाळ यांचं असं म्हणणं होतं की ठाकरेंच्या शिवसेनेनं जो आक्षेप नोंदवलाय तोच नियमांच्या बाहेरचा आहे। त्यामुळे नियमात काय आहे तर म्हणजे एखादी महापालिका असेल तर त्या महापालिकेत ज्या प्रवर्गाचं आरक्षण काढायचंय त्या प्रवर्गातले किमान 3 नगरसेवक असायला हवेत। आता जर असा नियम असेल तर मुंबई महापालिकेबाबत सांगायचं झालं तर मुंबई महापालिकेत जे मागच्या काळात चर्चेत होतं की एसटी प्रवर्गासाठी आरक्षण निघू शकतं आणि एसटी प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं तर तिथे ठाकरेंचा महापौर होण्याची शक्यता 100% होती, कारण मुंबई महापालिकेत एसटी प्रवर्गाचे जे 2 नगरसेवक निवडून आले ते दोन्ही सुद्धा ठाकरेंच्या पक्षाचे। त्यामुळे खरं तर मग ठाकरेंच्या पक्षाकडून कोण निवडून येऊ शकत होतं आणि मग ठाकरेंच्या खरं तर महापौर पदाचं जे स्वप्न होतं त्याला खरं तर इथे काय म्हणतात स्वप्नांचा चुराडा झाल्याची चर्चा आहे। आता मुंबई महापालिकेविषयी बोलायचं झालं तर मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत। बहुमतासाठीचा आकडा 114 आहे आणि मग 114 आकडा असताना महायुती म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्याकडे 118 नगरसेवक आहेत। त्यामुळे संख्याबळाच्या जोरावर त्यांची बाजू भक्कम होती। पण आधी म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे मनसेला धरून किती नगरसेवक आहेत 71, पण त्यांच्याकडे एकमेव हुकमी एक्का काय होता तर एसटी प्रवर्गाचे 2 नगरसेवक जे महापौर पदाच्या शर्यतीत येऊ शकले असते। आणि म्हणजे मुंबईचं काय आणि एकूणच राज्यातील ज्या महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या त्या महापालिकेच्या महापौर पदासाठीची जी लढाई आहे ती खरं तर आरक्षणाच्या लॉटरीवर अवलंबून असते। मग आता मुंबईत एसटी प्रवर्गासाठी जर ही आरक्षण सोडत निघाली असती तर मग कोण उमेदवार असते? एक म्हणजे प्रियदर्शनी ठाकरे ज्या मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 121 मधून विजयी झाल्यात आणि दुसरे म्हणजे जितेंद्र वल्वी जे वॉर्ड क्रमांक 53 मधून निवडून आले। त्यामुळे या दोघांचा खरं तर विचार झाला असता मुंबईच्या महापौर पदासाठी आणि हे दोघेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आहेत। पण हे सगळं होत असताना मला असं वाटतं कुठेतरी एखादा मुद्दा चर्चेत येतो, त्या चर्चेचं मग पुढे काय परिणाम होऊ शकतात तर हे आजच्या आपल्याला आरक्षण सोडतीत पाहायला मिळालंय। म्हणजे आरक्षण सोडतीत खरं तर ठाकरेंचा गेम झालाय का
तर नक्की झालाय. म्हणजे मुंबईत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजे राशीद मामू यांची जी शक्यता होती तीच मुंबईत खरं तर प्रियदर्शनी ठाकरे आणि जितेंद्र वल्वी यांच्याबाबत होती. कारण जर ते एसटी प्रवर्गासाठी आरक्षण सोडत निघाली असती तर या दोघांनाच महापौर पदाचा मान मिळाला असता आणि त्यांच्यातच स्पर्धा झाली असती आणि मग कितीही संख्याबळ असतं तरी ठाकरेंचा महापौर बसला असता. आता मुंबई महापालिका म्हणजे काय, तर मुंबई महापालिकेचं महापौर पद किंवा स्थायी समितीचं अध्यक्षपद हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. मी जसं म्हटलंय, मुंबई महापालिकेची जी अर्थकारण आहे किंवा आर्थिक गणित आहेत ना, ती एखाद्या राज्याच्या अर्थसंकल्पालाही मागे टाकतील किंवा गणिताला मागे टाकतील. म्हणजे ईशान्य भारतातील 5 राज्यांचं जेवढं बजेट आहे तेवढं एकट्या मुंबई महापालिकेचं बजेट आहे. ते म्हणजे तब्बल 74,000 कोटींचं. 80,000 कोटींच्या मुंबई महापालिकेच्या कायम ठेवी आहेत. त्यामुळे हे गणित आहे आणि हे गणित आपल्या हातात असावं, सत्तेच्या चाव्या आपल्या हातात असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणजे आज संख्या जरी नसली नगरसेवकांची तरी मुंबईतला एक वर्ग आहे ज्याला अजूनही वाटतं की मुंबई महापालिकेवरती ठाकरेंचाच महापौर बसावा. आणि मागच्या काळात ज्यावेळी विजयी नगरसेवक ठाकरेंच्या भेटीला गेले होते, म्हणजे उद्धव ठाकरेंना भेटायला गेले होते, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सुद्धा म्हटलं होतं की पुढचा महापौर आणि देवाची इच्छा असेल तर आपलाच होईल. त्यामुळे या वक्तव्याचे अन्वयार्थ काय निघू शकतात, तर ते होतं की एसटी प्रवर्गासाठी, कारण आरक्षणाची जेव्हा लॉटरी निघते तेव्हा ती रोटेशननुसार निघते आणि रोटेशननुसार जर निघणार होती आरक्षणाची सोडत, तर यावेळेस खरं तर अशी अपेक्षा होती की आयदर ती ओबीसीसाठी निघेल किंवा एसटी प्रवर्गासाठी निघेल, ही आशा होती. पण कुठेतरी एखादा मुद्दा जेव्हा राजकीय वर्तुळात चर्चेत येतो आणि मग त्याला जेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात आणि मग आरक्षणाची सोडत जाहीर होते आणि मग तिथे जेव्हा खरं तर मुंबई महापालिकेचं नाव एसटी प्रवर्गाच्या आरक्षण सोडतीच्या लढतीत सुद्धा टाकली जात नाही ती चिठ्ठी, आणि मग तिथून खरं तर त्यावर आक्षेप घेतला जातो. आणि मग ठाकरेंच्या शिवसेनेनं, मनसेनं, काँग्रेस नेत्यांनी सुद्धा आज तेच केलं. पण नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आहेत, त्यांनी खरं तर या संपूर्ण आक्षेपावरतीच म्हणजे आक्षेपाची नोंद घेतली, पण त्याच्या आक्षेपांवरती उत्तर देताना त्यांनी नियमांवर बोट ठेवलं आणि मग त्यांनी जो नियम सांगितला तो मी आपल्या पुढे मांडला की ज्या महापालिकेत 3 नगरसेवक नसतील, ज्या प्रवर्गाचं आहे, तर त्या प्रवर्गाचं आरक्षण निघूच शकत नाही. खरं तर हा नियम आपल्यापैकी अनेकांना कालपर्यंत माहीत नव्हता. म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा, महापौर किशोरी पेडणेकर असतील, इतर पदाधिकारी असतील, माफ करा, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आता विद्यमान गटनेत्या ज्या आहेत, त्यांनी सुद्धा हाच नियम खरं तर त्यांनाही माहीत नसल्याचं बोलून दाखवलं होतं. आता एकीकडे ही शक्यता होती, मिसाळ यांनी तो मुद्दा मांडला. मग मुद्दा येतो की काँग्रेसचं खरं तर यावर सगळं म्हणणं काय, काँग्रेस पक्षाची भूमिका काय. तर काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसचे जे नेते आहेत विजय वडेट्टीवार यांनी असं स्पष्ट म्हटलंय की आजची आरक्षण सोडत म्हणजे आरक्षण फिक्सिंग होती किंवा लॉटरी घोटाळा होता, असं विजय वडेट्टीवारांचं म्हणणं आहे. कारण म्हणजे मुंबई महापालिकेतली जी आरक्षण सोडतीवरती जो शिवसेनेनं आक्षेप घेतलाय तो योग्यच आहे. कारण त्यांनी असं म्हटलं की जिथे जे सिटिंग किंवा जिथे ज्यांची जास्त संख्या आहे आणि एकूणच हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने ही आरक्षण सोडत निघाली आहे, सिटिंग मॅन्डेटवर आरक्षण सोडत काढली आहे, असा एकूणच रोष या विरोधकांपैकी म्हणजे विजय वडेट्टीवार असतील, किशोरी पेडणेकर असतील, यांचा खरं तर एक रोष होता. आणि मग वडेट्टीवारांनी तर अगदी थेट मुंबईबद्दल बोलताना उपराजधानी नागपूरच्या महापौर पदाची नावं, म्हणजे महापौर पदाचं भाजपच्या महापौर पदाचं नाव सुद्धा घोषित केलं की शिवानी दाणी या माफ करा नागपूरच्या पुढच्या महापौर असतील असं वडेट्टीवारांनी म्हटलंय. त्यामुळे खरं तर ही सगळी जी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची आणि आरक्षण पदाची जी सोडत निघाली त्याच्यावरतीच एकूणच आक्षेप घेतला जातोय. मी जसं आधी म्हटलं तसं मुंबई महापालिकेच्या चाव्या, सत्तेच्या चाव्या प्रत्येकाला हव्या असतात. त्यामुळे आता सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी मुंबई महापालिकेचं नाव येत असलं तरी आता इथून महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तरी आपल्याला याविषयी काय वाटते, आपली मतं कमेंट करून जरूर सांगा. तुर्तास इथे थांबूयात, तोपर्यंत पाहत रहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.